नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. आता याला रिंग भजी म्हणतात. तर यासाठी मी इथे काही ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता या मिरचीला कट करून घेऊ. मिरचीला कापत असताना याला गोल सर्कलमध्ये कापून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व मिरच्या ह्या कापून घ्यायच्या. आता या मिरचीमधील जे बी आहे ते काढून घेऊ. हे सर्व मिरच्याचे काप एका बाउलमध्ये काढून घेऊ. यामध्ये मीठ, निंबूचा रस, हिंग, किसून घेतलेलं अद्रक हे सर्व टाकू आणि हे सर्व मिक्स करून घेऊ. सर्व मिरचीला लावून घेऊ आणि नंतर यामध्ये 1 कप बेसन टाकू, चाट मसाला आणि ओवा. आता हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाणी टाकायचं नाही. पाणी न टाकताच याला भिजून घ्यायचं आणि जर हवं असेल तर 1 चमचा पाणी टाकायचं आणि मिरचीला बेसनामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. ही रेसिपी एकदम झटपट होणारी आहे. आता या भज्यांना तळून घेऊ आणि दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल हे छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये एक एक करून मिरचीचे रिंग सोडायचे आणि याला गरम तेलामध्ये छान होऊ द्यायचं. एक बाजू झाली की याला पलटून घ्यायचं आणि याची दुसरी बाजू होऊ द्यायची. मिरचीचे पकोडे तयार झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊ. ही रेसिपी एकदम झटपट होणारी आहे. लहानांपासून तर मोठ्यांना सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. बाहेर रिमझिम पाऊस पडत आहे आणि ही गरमागरम भजी जर तुम्ही करून खाल्ली तर एकदम छान वाटते आणि ही तुम्ही नक्की करून बघा आणि ही भजी खात असताना पावसाचा आनंद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.